वेलकम बॅक टू द चॅनल. वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ. खूप दिवसांनी म्हणजे ब्लॉग स्टार्ट केला. चॅलेंजेस व्हिडिओ तर येतच राहतील, पण मी आता जरा नाशिकला आलेलो होतो आणि नाशिकमध्ये आज आहे आपलं शंकर महाराजांचा प्रकट दिन आणि त्याच्यानिमित्त मी नाशिक म्हटलं त्यांचं मूळ जे घर आहे अंतापूरला नाशिकमध्ये, सो तिथं चाललो आहे प्रकट दिनानिमित्त सगळा तो कार्यक्रम वगैरे बघायला. सो बघू कसं राहतं काय राहतं. पण एकदा शंकर महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय शंकर. आणि आता जाऊ कसं राहतं. मी पण कधी बघितलं नाही, पहिल्यांदाच चाललो आहे. सो बघू कसं राहतं काय राहतं. आपण आपला आता चौरस फाट्याला नाश्ता करू. जस्ट ब्रेकफास्ट केल्यानंतर आता डायरेक्ट जाऊ. इथून अराऊंड 50 किलोमीटर आहे. बघू किती वेळ लागतो. बट पाऊस बेकार चालू आहे बा. पूर्ण पावसाचं वातावरण, कंटिन्यू पाऊस चालू आहे. जसं निघालो आहे तसं. आता इथून चौरस फाट्यापासून अराऊंड 50 किलोमीटर आहे जिथं जायचं आहे आपल्याला अंतापूर. आणि मग तिथं जो सोहळा आहे सगळा प्रकट दिनाचा तो बघू, आपण सगळं कॅप्चर करू पूर्ण दिवस. आईला म्हणजे मी सकाळी जो व्हिडिओ चालू केला त्यात किती ब्लॅक येतच होतं ना. आता लाईट तिथं काहीच नव्हती आणि सकाळी आलेलो ना 7 वाजेला, तर अंधार पण होता. 7 नाही त्याच्या पण पहिले आलेलो मी. आता कशी लाईट वगैरे आली तर चांगलं आहे असं. पण पाऊस एवढा आहे ना, बेकार पाऊस आहे. पाऊस चालू आहे. लेट्स गो. मित्रांनो पोचलो आपण, पण बेकार जाम पाऊस आहे. मित्रांनो आपण आता आहोत शंकर बाबांच्या डायरेक्ट जिथं त्यांचं घर होतं तिथं आहे. आणि आता सगळे कार्यक्रम झाले. आता इथं समोर पालखी आणि इथं समोर बाबांची महाराजांची मूर्ती किंवा बरं ठीक आहे, आम्ही व्हिडिओ काढतो. सो ही मूर्ती आहे. धनकवडीला पण आहे. आता ही पालखी चालली बाहेर, मूर्ती आणि पालखी. सो धनकवडीला पण आहे पुण्याला. आणि इथं अंतापूर म्हणून आहे तारावाच्या पुढे, सटाण्याच्या पुढे नाशिकमध्ये. सो इथं ते राहायचे. सो इथं त्यांचं रिअल घर होतं. हेच बघायला आलो होतं आपण. ते घर तिथं बाहेर बघूच आणि तो वरती सगळं. आमचं गावातलं मंदिर आहे अंतापूर गावातलं. सो ते बघून घेऊ. त्याची पण मूर्ती सेम अंतापूर सारखीच आहे. अशी आहे. तर मित्रांनो जो आपला हा ब्लॉग होता एंड करायचा राहिला होता. आणि एंड करायचा याच्यामुळे राहिला की मी तिथून लेट आलो आणि लक्षात नाही राहिलं की ब्लॉग एंड करायचा. पण तो वाईव काय भारी होता यार. पहिल्यांदा मी प्रकट दिनाला गेलो शंकर महाराजांचं, ते पण नाशिकला गेलेलो म्हणून मी केलं. आता आलो वापस. सो मला एंड करायच्या अगोदर हे सांगायचं होतं की प्रत्येक वर्षी गेलं पाहिजे प्रकट दिनाला शंकर महाराजांचं. कारण जो तो वाईव आहे म्हणजे तिथं मला ॲक्च्युली खूप काही गोष्टी कळाल्या शंकर महाराजांबद्दल, काय नाही. तिथं गेल्याशिवाय कळत नाही. इथं पण धनकवडीला पुण्यात आहे, तिथं पण मी नक्कीच जाईल. आता नेक्स्ट टाइम जेव्हा पण जाईल तिथंही आपण ब्लॉग करूच. सो बट हे अंतापूरला एक म्हणजे असं म्हणतो ना, ते तिथं राहिलेले होते शंकर महाराज. तिथे राहिले होते अंतापूरला आणि धनकवडीला समाधी घेतलेली. सो तिथं पण मठ आहे धनकवडीला आणि इथं सुद्धा आपल्या अंतापूरला. मी विसरून जातो गोष्टी. पण अंतापूर नाशिकचं जे होतं ना, मी पहिल्यांदा गेलो अंतापूरला. तिकडं मला माहिती पण नव्हतं की शंकर महाराज इथे राहिलेले होते अंतापूर गावात वगैरे. कारण त्या साईडला मी कधी जाणं आलं नाही. सटाणापर्यंत गेलो होतो पण त्याच्या पुढे कधी गेलेलो नाही. पण जी वाईब आणि ऑरा होता भाई एक नंबर. सो मला सांगा कमेंटमध्ये की कसं वाटलं शंकर महाराजांचा प्रकट दिन. तो पालखी पूर्ण वाईब म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली असेल, एकदम एक नंबर होतं. सो मला म्हणजे असं माहिती होतं आधीपासून शंकर महाराजांबद्दल, पण का एवढं लोक त्यांना मानतात, का एवढं सगळं आहे, एवढं म्हणजे एवढे सेवेकरी त्यांचे, एवढे लोक सगळे म्हणजे शंकर महाराजांना एवढं मानतात.
ते तिथं गेल्यानंतरच कळतं. तिथं गेल्यानंतरच मला कळालं की काय एवढा हाईप आहे वगैरे. हाईप नाही म्हणता येणार, आधीपासूनच होते शंकर महाराज, पण अलीकडच्या काळात जरा मला असं वाटतं की तुमचं पण मत मला सांगा कमेंटमध्ये की काय एवढं आहे, तुम्हाला काय वाटतं महाराजांबद्दल, शंकर महाराजांबद्दल. सो ते तुम्ही सांगू शकता. आणि पुढं अजून काय काय असे शंकर महाराजांबद्दल किंवा मग तुमचे विचार, किंवा मग आपलं धनकवडीला जी समाधी आहे तिथं अजून काय काय म्हणजे मठ आहे धनकवडीचा. सो तिथं काय काय अजून असे इव्हेंट्स होतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे पुढच्या वेळी मी ते विजिट करू शकेल किंवा एक्सपिरियन्स करू शकेल. सो नक्कीच आपण अटेंड करू ते सगळे काय बोलतात त्याला इव्हेंट्स. आणि प्रकट दिन तर नेक्स्ट इयरला पण नक्कीच जाणार मी अंतापूरला किंवा मग धनकवडीला, दोघं करणं. आता अंतापूर तर एकदा झालं, नेक्स्ट इयर मे बी धनकवडीला अटेंड करेल मी. पण नाही पॉसिबल झालं तर नाशिकचं आहेच. सगळ्या ज्या लोकांसोबत मी गेलो ते पण खूप भारी लोक होते, म्हणजे खूप काही त्यांच्याकडनं मला महाराजांबद्दलची माहिती मला ॲक्च्युली त्या लोकांकडनंच कळाली. म्हणजे नाशिकवरनं निघाल्यावर अराऊंड 1.5 hour किंवा 2 hours लागले असंच पकडून झालं. आम्ही खूप ठिकाणी थांबलो, सोगरस फाटा वगैरे सगळ्या ठिकाणी. बट जिथं पाऊस खूप होता तरी पण गेलो. आणि किती वेळात खूप छोटं असं मठ आहे ते, जास्त काही मोठं नाही, छोटं आहे. आणि मेन अंतापूर गावात त्यांचं मंदिर पण आहे. सो पाऊस एवढा चालू होता, आम्ही गाडीतच थांबून बसलो होतो. थोड्या वेळाने थोडा पाऊस कमी झाला, मग आम्ही गेलो. मग ते पालखी वगैरे सगळं सुरू झालं. पण परफेक्ट टायमिंगला पाऊस पण गेला. हे सगळं भाई शंकर महाराजांची कृपा. की आम्हाला वाटलं होतं की पाऊस कमी होतो की नाही, प्रत्येकाला तेच वाटत होतं की पाऊस कमी होतो की नाही, कसं होईल, काय होईल, पालखी सोहळा प्रस्थान होईल की नाही. म्हणजे तिथल्या तिथंच पालखी फिरवली जाते, बट ठीक आहे. म्हणजे छोट्या प्रमाणात जरी तो प्रकट दिन तिथं सेलिब्रेट झाला, पण तिथं शंकर महाराज राहिलेले. सो त्याला जास्त इम्पॉर्टन्स आहे. धनकवडीला खूप जास्त मोठ्या प्रमाणात प्रकट दिन साजरा केला जातो. खूप अशी अलग अलग वेशभूषा करून, किंवा मग अघोरी असतात ते वगैरे येतात, बँड वगैरे खूप काही गोष्टी असतात. धनकवडीला खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो, पण अंतापूरला थोडंसं मी बघितलं बऱ्यापैकी मोठंच होतं. बट धनकवडी एवढं नाही. पण महत्त्व काय आहे, तिथं महाराज राहिलेले, त्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. म्हणून तिथं मला जायचं होतं. आणि एक्सपिरियन्स खरंच टोटली 10 on 10 होता, एवढा भारी. सो मला महाराज म्हणजे जाऊन कळाले काय होते काय नाही. लोकांच्या एक्सपिरियन्समधनं मला खूप काही गोष्टी मिळाल्या, ज्या गोष्टी मी पुढच्या ब्लॉग्समध्ये एक जसं मला आठवेल कुठल्याही ब्लॉग्समध्ये रँडमली सांगून देईल. की कारण प्रत्येक गोष्ट सांगायचं बसलं तर ब्लॉग खूप मोठा येईल. बट खरंच भारी अंतापूरचं. नक्कीच मी जसं पण चान्स भेटेल मला तसं नक्की परत जाईलच. पण हा ब्लॉग आता एंड करू आपण. कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. प्रकट दिन कसा साजरा केला, साध्या सिम्पल म्हणजे पद्धतीने साजरा केला, बट मजा आली. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा केला, काय केला. आणि यस, माझं शंकर महाराजांच्या कृपेने जय शंकर. माझं फर्स्ट माइलस्टोन जे 1K आहे ते नियर बाय अराउंड 750 झाले. आता 250 सबस्क्रायबर्स बाकी आहेत, ते लवकरात लवकर पूर्ण होईल. जय शंकर. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम आणि जय शंकर.